नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बटाट्याच्या प्लॉटवरती आलो होतो. त्याचं प्रमुख कारण म्हणजे हा जो प्लॉट आहे याला 20 दिवस कंप्लीट झालेला आहे. आपण जर कधी बघितलं सर्वदूर प्लॉट दाखवू तुम्ही, सगळंच जर्मिनेशन इथं कंप्लीट झालेलं आहे. आणि 20 दिवसानंतर आपण काय नियोजन केलं पाहिजे, तर आपण यांना सुरुवातीला GS ऍक्टिव्ह आणि कोकोली दिलं होतं, जे की बॉटनिकल एक्स्ट्राक्ट येतं. आणि कोकोलीमध्ये जे पॉलिमेरिक, ग्लुटामिक आणि NPK आणि सल्फर येतं. तर आपण इथं काय दिलं होतं, 20 गुंठ्यासाठी 3 किलो कोकोली आणि 2 लिटर GS ऍक्टिव्ह दिलं होतं. तर अत्यंत त्याचा रिझल्ट जबरदस्त आलेला आहे. आणि आता आपण एक फवारणी घेणार आहे. तुम्हाला जर कधी आता तुमच्यावर चेक करून घ्यायचं, जर कधी नॉर्मल थ्रिप्स असेल किंवा नसेल तर बायो 303 किंवा पासम घ्यायचंय. तुमच्याकडे शक्य झालं तर पासम भेटणार नाही तर तुम्ही बायो 303 घ्यायचंय. बायो 303 पंपाला तुम्हाला 20 लिटरच्या 30 ml घ्यायचंय. त्यासोबत कुठलंही कॉन्टॅक्ट फंगीसाईड घ्यायचं. तुम्ही अँट्रोफाली घेऊ शकता, सोपिया घेऊ शकता, आणखी कुठलं तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा एखादं घरी जर कधी शिल्लक असेल तर तेही फंगीसाईड तुम्ही घेतलं तरी चालतं. आणि एक न्यूट्रिशन घ्यायचंय जे की तुम्हाला याला काम येईल. झिंक 39% घेऊ शकता किंवा चिलेटेड झिंक घेऊ शकता. एक फवारणी तुम्हाला इथं घ्यायची. त्यानंतर आपल्याला लगेच आपण याला काय देणार आहे, तर आता आपण याला हा जो प्लॉट आहे हा थोडा लवकर लावला होता पावसाळ्यामध्ये, तर आपल्याला याचं अन्नद्रव्य, आता ही जी काळी बघितली आपण जवळून कधी बघितली तर आता ही काळी जास्तीची वाढते. तर याला अन्नद्रव्य काळी स्टोअर करण्यासाठी आपण आता जो ग्रेड देणार आहे, आता आपण याला 5-0-25-17-5 देणार आहोत. तर म्हणजे काय येणार आहे, तर 5% नायट्रोजन, 0% फॉस्फरस, 25% पोटॅश. तुम्ही म्हणाल की एवढा लवकर पोटॅश देण्याचं कारण काय, तर हा जो प्लॉट राहतो बटाटे जे ते हाईट जास्त घेतं. अन्नद्रव्य बटाट्याच्या काडीमध्ये स्टोअर झालं तर कोशिका लवकर तयार होतात. त्यामुळे आपण 5-0-25-17-5 देणार आहोत. म्हणजे 5% नायट्रोजन, 0% फॉस्फरस, 25% पोटॅश, 17% सल्फर आणि 5% फेरस याला देणार आहे. त्यामुळे काय होईल, तर प्लॉट गडद हिरवा कलर राहील, जे पान आहे ते रफ होईल आणि सल्फरची आणि पोटॅशची ही मात्रा इथं मुबलक प्रमाणात त्याला होणार आहे. तुम्हाला जर कधी काही समस्या असतील बटाटे प्लॉटमध्ये नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आता इथून पुढे आपण जे शेतकरी नवीन बटाटे लागवड करणार आहे त्यांना सुरुवातीपासून आपण गाईडलाईन्स करणार आहे. तुम्हाला काही समस्या असतील नक्की कमेंट बॉक्समध्ये टाकवा. आम्ही नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला जर काही आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.